नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे कृष्णा. आज जाणार आहे संभाजीनगरमधल्या दोन छोट्याशा अशा प्रसिद्ध ठिकाणी फिरायला. पहिलं ठिकाण आहे बापूंचे आश्रम. इथे आम्ही आलो. पहिले संकटमोचन हनुमानांच्या मंदिरात. हनुमानांची मूर्ती तर अतिशय सुंदर होती. नंतर बापूंचे छोट्या मंदिरातून दर्शन करून आम्ही निघालो मोठ्या मंदिराकडे दर्शन करायसाठी. मंदिराचं वातावरण तर इतकं शांत, इतकं थंड होतं. तुम्ही मंदिराला जवळून बघू शकता. म्हणजे शेटरच आहे असं एक. त्याच्यात मधात बापूंची मूर्ती ठेवलेली आहे. आतमधून खूप भव्य आहे. समोर बापूंचे फोटो दिसत आहे. बघा, हा मागचा एरिया आहे. इथे ओम म्हणून असे मोठे मस्त छान बिल्डिंग्स बनवलेले. बघा, माझा भाऊ इथं पाण्यासोबत खेळत बसला. इथे कच्च्या केळाचे आम्हाला झाडं दिसले. मग मम्मीने फोटो वगैरे काढले. फोटो वगैरे काढून झाल्यावर मग आम्ही गेलो दर्शन करायला. बघा, मी दर्शन केले इकडून. दर्शन करून झाल्यावर बघा, तुम्ही माझ्या मागचं वातावरण बघू शकता. इकडे किती छान वाटू राहिलं. दुपारचा टाईम होता. आम्ही सगळे इकडे जेवण करायला बसलो. राजूंनी पतंगी पकडली इकडं. मग नंतर आम्ही गेलो बुद्धलेणीला आम्हाला भेटले तात्या विंचूला गाडीतून काही निघता येत नव्हतं. तात्या विंचू बघा कसे निघत होते. आम्हाला हे बुद्धलेणीला भेटले होते. आम्ही बापूंचे दर्शन करून आलो होतो बुद्धलेणीला. सगळे लोक त्यांचे व्हिडिओ काढत होते. तात्या विंचूंचा विषय टॉपचा होता. जर बघा माझ्या भावाला कसं त्यांनी हे केलं. बघा कशी पप्पी येत होते माझ्या भावाची. म्हणतो, अरे मला बी द्या. आता काय करावं भो. मग तात्यांनी एकमेकांसोबत असे फोटो गिटो काढले. बघा कसे चढू राहिले तात्या त्याच्यावर. तात्याले खरी तात्या. मग आम्ही इडचे फोटो वगैरे काढत होतो. मग तात्या बी त्यांचे दोघांसोबत फोटो गिटो काढायला लागले. बघा कशी लाडत. तात्याले फ्रेंडली होते म्हणजे इडलचे. मग मागचा एरिया तुम्ही बघू शकता आमच्या खूप उंच आहे.